मंगळवेढा तालुक्यात गुहागर येथे राजेश मोहिते हे त्यांच्या परिवारासोबत राहत होते। राजेश हे शेतीचा व्यवसाय करायचे। त्यांचा 29 वर्षीय मुलगा साहिल मोहिते आपले शिक्षण पूर्ण करून घरीच राहत होता। मुलगा शिकून नोकरीला लागला नाही, त्याला आपले शेतीकाम देखील जमणार नाही, म्हणून राजेश यांनी आपल्या मुलाला गुहागर येथे मोबाईल शॉपीचे तसेच गिफ्ट हाऊसचे दुकान टाकून दिले। गुहागर येथे बाजार भरत असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक तेथे भाजीपाला, किराणा घ्यायला येत असायचे। साहिलचे दुकान मोठे असल्यामुळे मोबाईल दुरुस्तीसाठी आणि मोबाईलवर रिचार्ज करण्यासाठी त्याच्याकडे लोकांची गर्दी होत असे। काही पुरुष व महिला सुद्धा मोबाईल बद्दल माहिती घेण्यासाठी तर काही लोक गिफ्ट घेण्यासाठी साहिलच्या दुकानावर येत असायचे। त्यामुळे साहिलचे दुकान खूप चांगल्या प्रकारे सुरू होते। दुकानावरची गर्दी बघून वडील राजेश यांना वाटू लागले की दुकानामुळे साहिलची नक्कीच प्रगती होणार आहे, कारण त्याची कमाई दिवसेंदिवस वाढत होती। रोज होत असलेल्या कमाईमुळे मुलगा साहिल व वडील राजेश याचा चेहरा आनंदाने खुलून दिसत होता। असेच काही दिवस गेले। एके दिवशी मारोळी गावातील उषा नावाची स्त्री आपल्या मोबाईलला रिचार्ज टाकण्यासाठी साहिलच्या दुकानात आली। उषा विवाहित असून पहिल्यांदाच साहिलच्या दुकानावर आली होती। साहिलने तिच्या मोबाईलवर रिचार्ज करून दिला। ती विवाहित असल्यामुळे साहिलने तिच्याकडे एवढे लक्ष दिले नाही, पण काही दिवसांनी उषा पुन्हा साहिलच्या दुकानावर आली। तेव्हा मात्र दुकानात गर्दी नसल्यामुळे दोघांनीही एकमेकांचा परिचय करून घेतला। साहिलने तिला काहीही विचारले नसताना सुद्धा तिने ती कोठे राहते हे त्याला सांगितले। तिच्या बोलण्यातील हावभाव बघून ती स्वतःहून तिच्याबद्दल आपल्याला माहिती सांगते आहे हे बघून साहिलच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले। उषा मात्र तिथून बाजार करायला निघून गेली, पण साहिलच्या डोळ्यांसमोर तिचे हावभाव दिसू लागले। आतापर्यंत अनेक महिलांनी साहिलच्या दुकानात येऊन रिचार्ज केला होता, पण उषासारखे कोणीही त्याच्या सोबत वागले नव्हते। साहिल आता बाजार भरण्याची वाट बघू लागला। असेच काही दिवस गेले। तेव्हा खूप दिवसांनी उषा पुन्हा त्याच्या दुकानावर आली। तिच्या नजरेत तीच ओढ होती, तिच्या बोलण्यात तेच आकर्षण होते। म्हणून गर्दी कमी झाल्यानंतर साहिल उषाला म्हणाला, पुढच्या वेळेपासून तुम्हाला माझ्या दुकानावर यायची गरज नाही। बॅलन्स संपण्या अगोदर तुम्ही मला फोन करत जा, मी इथूनच तुम्हाला मोबाईलवर बॅलन्स करून देतो। उषा देखील साहिलचे बोलणे ऐकून खुश झाली। साहिलचे लग्न झालेले नव्हते आणि एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही। साहिल आणि उषा यांचे फोनवर बोलणे सुरू झाले होते। कधी कधी त्यांच्यात मेसेजद्वारेही एकमेकांसोबत बोलणे व्हायचे। उषाचे लग्न झालेले असून तिचा नवरा शेतात काम करायचा। नवरा असून देखील उषा अविवाहित साहिलच्या मागे लागली होती। उषा हक्काने साहिलकडे काहीही मागायची, तो सुद्धा तिला कधी पैसे तर कधी गिफ्ट द्यायला लागला होता। तिचे नखरे तो उठवू लागला होता। उषा नेहमी अंगाचे प्रदर्शन त्याच्यासमोर करत असे, त्यामुळे साहिल याला तिच्यापासून दूर राहणे अशक्य झाले होते। रोज फोनवर मेसेजवर बोलण्यापेक्षा एकत्र निवांत भेटू असे तो तिला म्हणाला। शरीर संबंधांची इच्छा त्याने व्यक्त केली। उषाचा निशाणा बरोबर लागला होता, कारण तिलाही साहिलकडून तेच पाहिजे होते। काही महिन्यांची त्यांची ओळख आता शरीर संबंधांपर्यंत जाऊन पोहोचली होती। ज्या ठिकाणी उषा राहत होती त्या ठिकाणी साहिल तिला भेटण्यासाठी जायचा। कधी वस्तीवर तर कधी घराजवळ असलेल्या शेतात तो भेटायला जायचा। जेव्हाही हे दोघे शेतात भेटायचे तेव्हा यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित व्हायचे। साहिल नेहमीच उषाच्या घराच्या आजूबाजूला दिसल्यामुळे तेथील आजूबाजूंच्या लोकांना साहिलबद्दल मनात संशय निर्माण झाला। काही लोकांनी लगेचच उषाचा नवरा सुभाष सावंत यांच्या कानावर उषा आणि साहिल विषयी सर्व सांगितले, परंतु सुभाषने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही। पण तरीही त्याने आपली बायको उषावर नजर ठेवायला सुरुवात केली।
आता बाजार देखील सुभाष करू लागला. बायकोला गुहागर या ठिकाणी पाठवण्यास सुभाष टाळू लागला. पण तरीही साहिल आणि उषा हे दोघी मोबाईलवरून संपर्कात राहिले. सुभाषच्या अशा वागण्याने उषा सावध झाली. ती साहिल याला म्हणू लागली, काही दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिले तर बरे होईल, कारण कदाचित माझ्या पतीला आणि दिराला आपल्याबद्दल संशय आला आहे, त्यामुळे आता आपल्याला भेटता येणार नाही. तिने असे म्हटल्यानंतर साहिल नाराज झाला, कारण साहिल याला लग्नाच्या अगोदर उषापासून शरीरसुख मिळत होते. तिच्यापासून आता काही दिवस दूर राहणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. आता आपले कसे होईल याचा विचार तो करू लागला. पण स्वतःवर कंट्रोल करत तो मोबाईल मेसेजद्वारे तिच्या संपर्कात राहिला. एक दिवस सुभाषने उषाचा मोबाईल बघितला आणि त्यात साहिलचे मेसेज बघितले आणि तो उषासोबत भांडण करू लागला. परंतु उषाला त्याच्या बोलण्यामुळे कसलाही फरक पडला नाही. तिला त्याच्याकडून ते सुख मिळत नव्हते, म्हणूनच तिने साहिल याला पकडले होते. पतीला आपले प्रेम प्रकरण समजले तरी तिला काहीच वाटले नाही आणि 4-5 दिवसात ती पुन्हा साहिलच्या संपर्कात गेली. उषाचा नवरा साहिलच्या दुकानावर जाऊन त्याला समजावून आला. माझ्या बायकोसोबत असणारे संबंध तोडून टाक असे त्याला बजावले. त्याला शिवीगाळ केली. पण तरीही साहिलच्या मनात उषाबद्दलचे प्रेम कमी झाले नाही. तो तरीही तिच्या संपर्कात राहिला. जे काही त्यांचे अनैतिक संबंध होते ते दोघांच्याही मर्जीने सुरू होते. पण त्या प्रकरणामुळे खूप दिवस त्यांच्यात भेट झाली नव्हती. त्या दोघांना एकमेकांपासून करमत नसल्यामुळे खूप मोठी रिस्क घेऊन उषाने साहिल याला रात्री भेटण्यासाठी घराजवळील शेतात बोलावले. सुभाषला सगळे काही माहिती असून सुद्धा सगळ्या मर्यादा ओलांडून उषा पुन्हा साहिल सोबत संबंध प्रस्थापित करणार होती. 25 मार्च 2025 रोजी संध्याकाळी उषाला आज भेटायला मिळेल म्हणून साहिल खूप खुश होता. रात्र झाल्यानंतर साहिलने त्याचे दुकान बंद केले. नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर साहिल घरी जायचा. पण आज उषाला भेटण्यासाठी तो मारोळी गावाकडे निघाला. उषा राहत असलेल्या वस्तीजवळ तो जाऊन पोहोचला. तो जवळच्या शेतात तिची वाट पाहू लागला. रात्रीचे 10 वाजले होते, पण उषा अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचली नव्हती, कारण तिचा नवरा कधी झोपतो याचीच ती वाट पाहत होती. नवरा झोपल्यानंतर उषा दबक्या पावलांनी साहिल याला भेटायला शेतावर गेली. साहिल तिची वाट पाहतच होता. तिला पाहताच त्याने तिला मिठीत घेऊन दोघांनीही एकमेकांसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि काही वेळात त्यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाले. इकडे घरात झोपलेला नवरा सुभाष याला अचानक जाग आली. बायको जवळ नसल्यामुळे तो इकडे तिकडे तिला पाहू लागला. सुभाष घाबरला. बाजूला झोपलेल्या भावाला त्याने आवाज दिला. त्याला उषाबद्दल विचारायला सुरुवात केली. सुभाषचा आवाज ऐकताच जवळच्या शेतात संबंध प्रस्थापित करत असणारे साहिल आणि उषा सावध झाले. उषाने साहिल याला तिथून पळायला सांगितले. शरीर संबंध अर्ध्यात सोडून साहिल घाईतच तिथून पळू लागला. पण सुभाष व त्याच्या भावाची नजर त्याच्यावर पडली. अंधारात त्यांना तो कोण आहे ते दिसले नाही, पण हा नक्कीच माझ्या बायकोकडे आलेला असेल असा विचार करत त्यांनी त्याला रस्त्यामध्येच पकडले. पहाट्याची वेळ होती. साहिल पूर्णपणे घाबरून गेला होता. बायकोसोबत असणारे अनैतिक संबंध आणि इतक्या रात्री चोरून तिला भेटायला आल्याचे पाहून सुभाष आणि त्याचा भाऊ प्रचंड संतापला आणि त्यांनी त्याच्या डोक्यात काठीने तसेच त्याला लाथाबुक्कीने मारहाण करून त्याला पूर्णपणे जखमी केले. साहिल तसाच जखमी अवस्थेत पडून होता. रात्रभर मुलगा घरी आला नव्हता, म्हणून साहिलच्या घरचे सर्वजण चिंतेत होते. सकाळी उठून वडील राजेश मोहिते हे दूध घालण्यासाठी गुहागरमध्ये आल्यावर त्यांना आपला मुलगा जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या शरीराची कुठल्याही प्रकारे हालचाल होत नव्हती. वडिलांनी पोलिसांची मदत घेतली आणि साहिल याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. साहिलचा मृतदेहावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी साहिलचे वडील राजेश यांनी सुभाष सावंत व संजय सावंत यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना 26 मार्च 2025 रोजी पहाटे 4 वाजायच्या सुमारास मारोळी गावातील सावंत वस्तीजवळ घडली होती। ही घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यामुळे तपास वेगाने करून संशयित आरोपींना पुण्यातून अटक केली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे सध्या करीत आहेत। बायकोसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून नवरा आणि उषाचा दीर यांनी संतापून साहिलचा खून केला आणि त्याची शिक्षाही त्यांना मिळाली। एका बाईमुळे हे सगळे प्रकरण घडले होते। तिच्यामुळेच या 3 पुरुषांचे आयुष्य आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। मित्रांनो, अनैतिक संबंधांचा शेवट असाच होतो हे विसरू नका। तरुण मुलांनी विवाहित स्त्रीच्या मागे लागू नका, कारण त्याचा शेवट असाच भयंकर होतो। ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की सांगा।